सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पट्टेरी वाघाच्या वंशवृद्धीला गती मिळाली असून याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक साहेब. काय सांगाल की पट्टेरी वाघाच्या वंशवृद्धीला प्रगती होते, नेमकं काय सांगाल? सह्याद्री टायगर रिझर्व हे साधारणतः 2010 साली स्थापन झालं. या पूर्ण लँडस्केपमध्ये पहिल्यापासून इतिहासापासून आपण बघत आहे की टायगरचं अस्तित्व आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जो टायगर या भागातून नामशेष झाला होता त्याचं अस्तित्व पुन्हा एकदा जाणवू लागलं आहे. वन विभागाने आणि सर्व NGOनी मिळून जे अथक परिश्रम घेतले लास्ट काही वर्षामध्ये, त्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये 3 रेसिडेंट टायगर आहेत आणि पूर्ण जर लँडस्केपचा विचार केला त्याच्यामध्ये 14 टायगरचा अधिवास हा आज रोजी आढळून येतो. तसेच आपण पाहिले की NTCA कडून परमिशन मिळाल्यावरती आपण नवीन 8 टायगरचं रिलोकेशन करणार आहे जेनेटिकल डायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी आणि इथले टायगरचं रेसिडेंट टायगरचं पॉप्युलेशन वाढवण्यासाठी. आपण पाहू की काही वर्षातच ताडोबाच्या दर्जाचं देखील पर्यटन या भागात विकसित होईल आणि सर्व भागाचा वाघांबरोबर सर्व लोकांचा सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने वन विभाग प्रयत्न करत आहे. आता जो व्हिडिओ आहे त्याच्यात ते बछडे दिसतात, वाघीण दिसते, ते नेमकं काय त्या वाघिणीचं नाव आणि तिचं ती आजी आहे असं सांगितलं जातं. SKT-02 नावाची वाघीण आहे ती आणि तिने याच्या पहिले पिल्ले दिलेले आहेत आणि तिच्या पिल्लाने देखील पिल्ले दिलेत. याच्यासाठी ते समाज माध्यमामध्ये आपण आजी असं म्हणू, परंतु वाघाचं नेचर आहे की ते दरवर्षी लिटर देत जातं, पिल्लं मोठी होत जातात, त्यानंतर परत एकदा लिटर देते. त्याप्रमाणे त्यांचं बायोलॉजिकल नेचर आहे. आता यापुढची काय योजना आहे? याच्यानंतर आमचं मूळ जो भर आहे तो पर्यटन वाढवण्यावरती आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं पर्यटन डेव्हलप करायचं आहे. तसंच वाघांचा अधिवास हा संरक्षित क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी असावा याच्यासाठी टायगर रिलोकेशनचा प्रोग्राम आहे, तो देखील आपण काही महिन्यांमध्ये राबवणार आहेत. त्यानंतर वेगवेगळी एंट्री गेट्स तयार करणार आहोत. त्याच्यानंतर आहे की इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग आणि पेट्रोलिंग याच्यावरती वन विभाग भर देईल. या घटनेमुळे वाघांचा अधिवास वाढवून या ठिकाणी पर्यटन वाढवण्यासाठी यापुढचा भर राहील असं या ठिकाणी प्रतिक्रिया क्षेत्र संचालकांनी दिलेली आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.